नमस्कार मित्रांनो, मी एका सुंदर सकाळी कैलासने ज्योती मावशींना एक प्रश्न विचारला। तो म्हणाला, मावशी, लग्ना अगोदर तू कधी प्रेम केलंस का? ज्योती मावशी थोडी गडबडली, पण तिने सर्व सांगितलं। हो, लग्नाआधी तिचंही एक प्रेम प्रकरण होतं। कैलासने विचारलं, आता कोणाशी प्रेम आहे का? ती म्हणाली, नाही, आता लग्न माझ्यावर कसं शक्य आहे? कैलास म्हणाला, तुमची इच्छा असेल तर शक्य आहे। ज्योती मावशी हसून म्हणाली, लग्नानंतर प्रेम करायला कोण करेल? कैलास म्हणाला, जर तुम्ही करत असाल तर मीही करेन। तुमचा होकार आहे का नकार? ज्योती मावशी म्हणाली, थोडा वेळ का झाला? असं कसं बोलतोस? पण मनातून ती खुश झाली। एक दिवस आम्ही काकाच्या गावी फिरायला गेलो। तिथे घरचे सर्व होते। आम्ही सकाळी निघालो आणि 2 तासांत पोहोचलो। पोहोचताच ज्योती मावशी गाडी घेऊन आम्हाला घ्यायला आली। मग सर्वजण 4 व्हीलरमध्ये बसले। तिथे पोहोचल्यावर चहा नाश्ता झाला। काकांच्या शेजाऱ्यांनी आम्हाला बोलावलं आणि विचारलं, कसे आहात, कधी आलात? त्यांनी आमचं प्रेमळ स्वागत केलं। दुपारी भूक लागली, कारण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं। मग ज्योती मावशी आणि तिच्या बहिणीने स्वयंपाक सुरू केला। जेवण तयार झाल्यावर सर्वांनी एकत्र जेवण केलं। जेवताना गप्पा चालल्या होत्या, इकडे तिकडे पाय चाललंय, एकमेकांना विचार करत होतो। असाच एक दिवस गेला। दुसऱ्या दिवशी काकांच्या शेतात थोडा वेळ फिरलो। परत आलो, तोच गावात सर्कसची जाहिरात करणारी गाडी आली। त्यांनी आजूबाजूच्या गावातही जाहिरात केली होती। काकांच्या घरी सर्वांनी ठरवलं की सर्कस बघायला जायचं। पण कैलास म्हणाला, माझी तब्येत थोडी खराब आहे, प्रवासाचा थकवा आहे, म्हणून मी येत नाही। काका म्हणाले, ठीक आहे, पण घरात तुला कोणी सोबत नाही? कैलास म्हणाला, मी एकटाच आहे। तेव्हा ज्योती मावशी म्हणाली, मी इथेच राहते, घरातली कामे खूप राहिली आहेत, त्यात लक्ष दिलं नाही तर उद्या काम वाढेल। काका म्हणाले, कामाचा एवढा विचार करू नकोस, तुला यायचं असेल तर ये। पण मावशी म्हणाली, नको, मी आणि कैलास इथे राहतो। कैलासची तब्येत खराब आहे, म्हणून त्याला थोडी मदत होईल। तुम्हाला परत यायला उशीर होईल, तुम्ही जा। तेव्हा सर्वजण सर्कसला गेले। ज्योती मावशी घरातील काम करत होत्या। जेवणाची तयारी चालली होती। बोलता बोलता मावशी म्हणाली, कैलास, कॉलेजमध्ये कुठल्या मुलीशी प्रेम केलंस? तिचं नाव काय? कैलास म्हणाला, हो, केलं आहे, ती चांगली मुलगी आहे। मावशी म्हणाली, तिचा फोटो दाखव। कैलास म्हणाला, सगळं सांगेन, पण आधी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। मावशी म्हणाली, काय प्रश्न? कैलास म्हणाला, हा प्रश्न थोडा वेगळा आहे, पण तुमच्या आईची शपथ, मी बोलल्याची गोष्ट कोणाशी बोलणार नाही। मग कैलासने विचारलं, मावशी, तू कोणाशी बाहेर असं कधी प्रेम केलंस का? आईची शपथ घालून सांग। ज्योती मावशी क्षणभर शांत बसल्या। मग तिने सर्व काही सांगितलं, तिचे लग्न आधीचे प्रेम अनुभव सगळं। कैलासने पुन्हा विचारलं, आता कोणाशी प्रेम आहे का? ती म्हणाली, नाही। कैलास म्हणाला, आता करशील का? मावशी म्हणाली, लग्न झाल्यावर कसं शक्य आहे? कैलास म्हणाला, तुमची इच्छा असेल तर शक्य आहे। मावशी हसली, लग्नानंतर कोण करेल इतकं प्रेम? कैलास म्हणाला, जर तुम्ही करत असाल तर मीही करेन। हो, नक्की किंवा सांगा। मावशी म्हणाली, ठीक आहे, पण तुझा होकार आहे का? नाही। कैलास उत्सुकतेने म्हणाला, सांगा। तेव्हा मावशीने सांगितलं, तू माझ्यासोबत प्रेम करशील? वेडा झालास का? असं कसं बोलतोस? पण तिच्या आवाजात राग नव्हता, तर एक गोड शरम होती। रात्रीचे 9 वाजता सगळे झोपले। काका बायको सर्कसला गेले होते। त्यांना 10-11 वाजता परत यायचं होतं। कैलास थोड्या वेळाने लघवीला उठला। पलंगावर ज्योती मावशी झोपली होती। चांदण्याच्या अंधुक प्रकाशात तिचं सौंदर्य न्याहाळत होतं। तिची साडी जरा सरकली होती, तिच्या पायांचा काही भाग दिसत होता। त्या रात्री ज्योती मावशी खूप सुंदर दिसत होत्या। तिच्यावरील साडीचा रंग आणि तिचे व्यक्तिमत्व वातावरणात मोहक भासत होतं। कैलास क्षणभर स्तब्ध झाला। त्याने डोळे वटारले, स्वतःला शांत केलं। मनात विचार चालू होता, हा क्षण कसा जपायचा? त्याने थेट बाहेर येण्याऐवजी
एक सुंदर स्मित केलं. मावशीला न उठवता तो परत अंगणात बसला काही वेळ. पण अचानक मावशी उठली आणि बाहेर आली. काय झालं, झोप नाही का, ती विचारू लागली. कैलास म्हणाला, हो, थोडी जाग येऊन गेली. तुम्हीही उठलात. मावशी म्हणाली, हो, तुझी हालचाल ऐकून उठली. दोघे बाहेर बसून गप्पा मारू लागले. त्या गप्पांमध्ये एक वेगळीच ऊब होती. मावशी म्हणाली, तुला या वेळेत माझ्यासोबत कसं वाटते? कैलास म्हणाला, खूप छान. तुमच्यासोबत वेळ घालवायला मला आवडतं. त्या रात्री त्यांनी एकमेकांच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या. कैलासने तिचा हात हळुवारपणे थोपटला. मावशी, तुझ्या सहवासात मी सुरक्षित वाटतो. ज्योती मावशी हसली. आपलं नातं फार खास आहे. त्यांनी एकमेकांच्या कपाळावर प्रेमळ चुंबन नाही तर मला वाटतं आपण एकमेकांच्या आयुष्यात नेहमी असेच राहावे. त्या क्षणी दोघांच्यात एक अबोल शुद्ध भावनिक बंध निर्माण झाला. हातात हात घेऊन बसले. गप्पांमध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही. उशिरा मावशी म्हणाली, आता मी झोपायला जाते, पण भेटल्यावर गप्पा मारायला विसरू नकोस. कैलास म्हणाला, मी कधीच विसरणार नाही. पुढच्या दिवशी पुन्हा तेच स्नेहाचे वातावरण होते. कैलासचं मावशीविषयी कुतूहल वाढलं. त्याने तिच्या आवडीनिवडी, तिचे शौक, तिचे हसणे यांचा अभ्यास केला. मावशी त्याच्याकडे आदर आणि जिव्हाळ्याने पाहू लागली. एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण व्हायची. ते बोलताना हळूवार एकमेकांच्या डोळ्यात पाहत मावशी कधी त्याच्या केसांवरून हात फिरवते तर कधी कैलास तिच्या हाताची बोटं दाबून प्रेम व्यक्त करतो. अशा स्पर्शांनी हृदय बोलू लागले. कैलास जेव्हा पहिल्यांदा ज्योती मावशीकडे आला तेव्हा तिच्या आवडीचा चहा बनवून तिला दिला. मावशी, हा तुझ्या आवडीचा चहा आहे, थोडा तिखट, थोडा गोड. तिने आनंदाने प्यायला घेतला. तो म्हणाला, तू माझ्या आयुष्यातील गोडवा आहेस. मावशी म्हणाली, कैलास, तू मला हसवतोस, माझं मन हलकं करतोस. त्या साध्या नात्यात एक गहिरी ओलावा होता. अशा प्रकारे दिवस गेले. सर्कस सुरू असतानाच्या त्या 2 रात्रींनी त्यांचं एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. त्यांनी ठरवलं की ही भावना शब्दांपेक्षा कृतीतून दाखवायची. कैलास जेव्हा म्हणाला, मावशी, तू खूप सुंदर आहेस, तेव्हा तिची लाज कानापर्यंत जायची. ती उत्तर द्यायची, आणि तू माझ्या अंगणातला सूर्यप्रकाश आहेस. अखेर एका संध्याकाळी कैलासने तिचा हात हातात घेतला. मावशी, मी तुझ्याशिवाय दुसरे काही विचार करू शकत नाही. मला तुझा सहवास हवा. ज्योती मावशी हळू म्हणाली, हो, आपण एकमेकांच्या आहोत, पण हे नातं शुद्ध आणि आदरयुक्त राहील पाहिजे. दोघे उभे राहिले, एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवून शांत बसले. त्या क्षणात काही शब्दांची गरज नव्हती. सर्कसच्या त्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर कैलासला जाणवले की तो आणि ज्योती मावशी यांच्यात काहीतरी बदल आहे. ते फक्त मावशी भाची नव्हते, तर खूप जवळचे सोबती होते. पण बोलण्यात, वागण्यात कोणाला काही संशय येऊ नये म्हणून दोघेही सावध होते. काका आणि इतर सर्वजण सकाळी सर्कसचे किस्से सांगत होते. कैलासची तब्येत आता ठीक झाली होती, त्यामुळे सर्वजण गप्पा मारत होते. ज्योती मावशी स्वयंपाकात व्यस्त होत्या. कैलासने मनातल्या मनात तिच्याकडे प्रेमळ नजर टाकली आणि तीही डोळ्यांनीच उत्तर देत होती. दुपारी जेवण झाल्यावर सर्वजण परतीच्या प्रवासाची तयारी करू लागले. कैलासचं मन उदास झालं. इतक्या छान वाटत असलेला सहवास आता संपत होता. त्याने ज्योती मावशीला हळूच विचारलं, मावशी, आम्ही निघतो आता, तू केव्हा येणार आमच्याकडे? मावशी हसली, लवकरच येईल. परत येताना कैलास गाडीत गप्प बसला होता. त्यांचं मन कुठे हरवलं होतं. कैलास शहरात आला, पण त्याचं मन गावातच राहील. तो रोज रात्री ज्योती मावशीशी फोनवर बोलू लागला. फोनवर तिचा आवाज ऐकून त्याला शांती मिळत असे. सुरुवातीला ते फक्त सामान्य गप्पा करत, कॉलेज, अभ्यास, घरातली कामं, पण हळूहळू त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच ऊब येऊ लागली. एके दिवशी कैलास म्हणाला, मावशी, तू नाहीस तेव्हा माझा दिवस कसा उदास जातो. मावशी हसून म्हणाली, खोटं बोलू नकोस, तुला तुझे मित्र आहेत, कॉलेज आहे. कैलास म्हणाला, ते सगळं आहे, पण तुझ्याशिवाय मन लागत नाही. तिने गंभीर विचारलं, हे बरोबर आहे का? मी तुझी मावशी. कैलास म्हणाला, नातं काहीही असो, पण माणूस माणसाच्या भावना खरी असतात. तू माझ्या मनाचे सुख आहेस.
त्या दिवशी फोनवर बराच वेळ बोलले. दोघांनीही एकमेकांच्या आयुष्यात कायम राहण्याचं वचन दिलं, पण समाजाच्या दृष्टिकोनातून हे नातं गुप्त ठेवण्याचंही ठरवलं. काही आठवड्यांनी काकांकडून नात्यातील एक लग्नाचा समारंभ होता. कैलासला खूप उत्सुकता होती. त्याने आईला सांगितलं, मला काकांच्या गावी जायचं आहे. आई म्हणाली, बरं जा, पण अभ्यासाची काळजी घे. कैलास लगेच तयार झाला. प्रत्यक्षात त्याला ज्योती मावशीला भेटायचं होतं. गावी पोचल्यावर पुन्हा तोच आनंद. ज्योती मावशीने कैलासला पाहिलं आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. पण समोर नातेवाईक असल्याने दोघेही सावधपणे वागले. रात्री सर्वजण झोपल्यावर अंगणात बांधलेल्या मोठ्या हिंदोळ्यावर ते एकत्र बसून गप्पा मारू लागले. ज्योती मावशीने सांगितलं, कैलास, मी तुझ्यावर विश्वास ठेवते, पण आपण कुठल्याही गैरसमजात पडायचं नाही. कैलास म्हणाला, गैरसमज नाही मावशी, मी तुझ्याशी प्रामाणिक आहे. मला तुझ्यात एक आदर सापडला आहे. हळूच त्याने तिचा हात हातात घेतला. दोघेही ताऱ्यांकडे बघत शांत बसली. एकमेकांच्या अस्तित्वाचा आनंद घेत होते. त्या रात्री त्यांनी आपल्या भूतकाळातील दुःख, अपेक्षा, स्वप्न यावर खूप बोललं. कैलासने विचारलं, तुझ्या लग्नानंतर तू खरोखरच कधी प्रेमाची भूक भागवलीस का? मावशी म्हणाली, नाही, पण मी नेहमी विचार करते, आयुष्यात आपण किती देऊ शकतो आणि किती घेऊ शकतो. याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे आपण कोणासाठी जगतो. कैलास म्हणाला, तू माझ्यासाठी महत्त्वाची आहेस. मावशी म्हणाली, ते मला कळतं, पण हे नातं कायमस्वरूपी कसं टिकेल? कैलास म्हणाला, प्रेमाला नात्याचं लेबल लागत नाही. तो माझ्या आयुष्यात असशील एवढंच पुरेसं आहे. या बोलण्यानंतर दोघेही भावूक झाले. त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. कैलास म्हणाला, मला तुझ्यासोबत फिरायला जायचं, चित्रपट बघायचा, रोज बोलायचा. मावशी म्हणाली, म्हणजे मी तुझ्या बायकोसारखी वागू? दोघे हसले. कैलास म्हणाली, नाही, तो तुझ्या नात्यात राहा, फक्त माझ्या मनात राहा. दुसऱ्या दिवशी सर्वजण मोठ्या मंदिराला भेट देण्यासाठी गेले. कैलास आणि ज्योती मावशी शेवटी चालत होते. अर्ध्या रस्त्यावर एका बागेत ते थोडा वेळ बसले. मावशीने मागच्या रात्रीच्या गप्पा पुढे नेल्या. कैलास, मी तुझ्याबद्दल विचार करते तेव्हा मला अशी भीती वाटते की कोणाला काही समजलं तर. कैलास म्हणाला, मी खबरदारी घेईन, पण मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. थोड्याशा अंतरावर एक छोटा झरा होता. दोघे तिथे गेली. पाण्यात पाय बुडवून बसले. पावसाळी वारा सुकत होता. कैलास मावशीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, एक गोष्ट करूया, आपण एकमेकांसाठी एक सुंदर कविता लिहू, जे दुसऱ्याला वाचू दाखवू. मावशी तयार झाली. एकाच कागदावर त्यांनी 2 ओळी लिहिल्या. कैलासचं, तुझ्या नजरेतला ओलावा माझ्या दिशेने वाहतो, आणि मावशीचं, तुझ्या स्पर्शात मला माझा सुरक्षित आसरा. त्यांनी तो कागद अर्धा ठेवला. एक जवळचा ताईत बनवला. प्रेमाची खूण म्हणून पुढील 2 दिवस अखेरच्या असे सुकत गेले. रात्री गप्पा, दिवसा सहज वावत, भेटताना हळवे हसले. शेवटच्या दिवशी केसाला परत जायचं होतं. निरोपाच्या वेळी ज्योती मावशीचे डोळे पाणावले. ती म्हणाली, पुन्हा केव्हा येणार? कैलास म्हणाला, लवकरच, तू काळजी करू नकोस. सर्वांच्या नजरेतून दूर मागच्या खोलीत त्यांनी हात धरून थोडा वेळ बंद केले. एखाद्या प्रार्थनेसारखं, तुझी आठवण माझ्या प्रत्येक श्वासात आहे, असे कैलास म्हणाला. मावशी म्हणाली, तूही माझ्या मनाचा एक कोपरा कायमचा करून गेलास. कैलासने तिच्या डोळ्यात अश्रू पुसले. मग हसून म्हणाला, आता हस, पुढे आपण एकत्र चांगले दिवस पाहू. ट्रेन सुटली तेव्हा कैलासने खिडकीतून बाहेर पाहिलं. मावशी प्लॅटफॉर्मवर हात हलवत होती. तो क्षण हृदयात कोरला गेला. मागे गेल्यावर कैलासने ठरवलं की आता तो आयुष्यात काहीतरी करून दाखवेल, जेणेकरून एक दिवस समाजात प्रतिष्ठा असेल आणि तो मावशीच्या जवळ राहू शकेल. त्याने कॉलेजमध्ये मेहनत वाढवली. एक छोटीशी नोकरी सुरू केली. मावशीशी रोज फोनवर बोलत असे. फोनवरून ते एकमेकांच्या दुःखात साथ देत, सुखात सहभागी होत. एकदा कैलास आजारी पडला. त्याच्याकडे दुसरे कोणी नव्हतं. मावशीने 100 किलोमीटर अंतर पार करून एके दिवशी त्याला
भेटायला जायचं ठरवलं ती येईल. हे ऐकून कैलास प्रसन्न झाला. मावशी तयार झाली. एका मैत्रिणीच्या सांगती ती कैलासच्या घरी आली. तिने त्याला घरची औषधं दिली. सूप बनवून पाजत तुझी हीच माझी मावशी अशी गोष्ट ओळख करून दिली. कुठेही बेफाटपणा केलं नाही, पण त्यांच्या डोळ्यातले हेटाळणारे प्रेम सहज ओळखता येत नव्हतं. त्या भेटीनंतर कैलास लवकर बरा झाला. हळूहळू कैलास आर्थिकदृष्ट्या स्थिर झाला. त्याने एक छोटासा व्यवसाय सुरू केला. यशाच्या या वाटेवर ज्योती मावशीची प्रेरणा त्याच्यासोबत होती. एके दिवशी कैलासने तिला प्रपोज केला. नाही, त्याने तिला एक सुंदर डायरी भेट दिली, ज्यात त्याने दोघांच्या आठवणीचे किस्से लिहून ठेवले होते. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, तू माझी जन्मभराची साथ. ज्योती मावशीने ती वाचली. तिचे डोळे भरून आले. म्हणाली, कैलास, मी तुझी प्रतीक्षा करेन, पण तू माझी प्रेम कधी नको मोडू. कैलास म्हणाला, मी तुझ्याशी कधीच परतणार करणार नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुझ्या लग्नाच्या सन्मानाचा मी आदर करतो. आपण बिचक्यात का राहिलो तरी आपण एकमेकांकडेच आहोत. त्यानंतरही ते भेटले, बोलले, हसले. रोज संध्याकाळी झूम कॉलवर एकत्र चहा प्यायचे. मावशी रोज नवीन पदार्थ बनवून त्याचा फोटो पाठवत असे. कैलास तिला सॉफ्ट खाऊ पाठवत असे. हे त्यांचं प्रेम भेटीशिवाय पण जवळ असं खूप सुंदर राहिलं. कैलासच्या व्यवसायाने चांगले रूप घेतलं. त्याने गावी स्वतःचं एक छोटं घर विकत घेतलं. तेही ज्योती मावशीच्या घराजवळ. प्रश्न विचारला का? त्याने कारण सांगितलं, गावाकडे शांत वातावरण, माझी मावशी गावात आहे म्हणून मदत होईल. इतरांना ते विचित्र वाटलं नाही, पण ज्योती मावशीच्या मनात कैलास कोणी राहिला. एके संध्याकाळी कैलास मावशीच्या घरी आला. सुट्टी होती. तेव्हा गेल्या हातात फुलांचा गुच्छ होता. त्याने साजरा केला. म्हणाला, तू माझी मावशीच आहेस, पण माझ्या जगण्याचं कारण आहेस. दोघी अंगणातल्या झुल्यावर बसले. वारा सुटला. कैलास म्हणाला, मला कुठल्याच अफवा नको. मला तुझ्या सन्मानाला कुठेच धक्का लागू द्यायचा नाही, पण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू कधी अशी भीती दाखवू नकोस. ज्योती मावशी कैलासच्या खांद्यावर डोके टेकून बसली. ती म्हणाली, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हापासून ते गावातही दिसतात. एकमेकांच्या घरी ये जा करतात. भावनिक आधार, हातात हात घेऊन चालणे, एकमेकांच्या आवडीची अन्न बनवणे, हा त्यांचा प्रेमाचा संसार आहे. ना ती छुपी आहेत, ना ती अश्लीलता दाखवतात. फक्त एकमेकांच्या हृदयात राहतात. तर मित्रांनो, आमची प्रेमकथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.